नमस्कार, मी स्वाती चंद्रशेखर अदमाने. स्वागत आहे आपलं आपल्या देवाची आहे द्वारी या नवीन चॅनलमध्ये. आपण करत आहोत द्वारकेची सिरीज. तर द्वारकेमध्ये आता आपण आलेलो आहोत गोपी तलाव इथे. हा तलाव गोपिकांच्या स्मरणार्थ बनवलेला आहे आणि या तलावाची संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत. सकाळचं वातावरण आहे, सकाळचे 8:30-9 वाजलेले आहेत. प्रसन्न अशी शुद्ध थंड हवा वाहते आहे आणि या संपूर्ण तलावाचा व्हिडिओ आणि या संपूर्ण तलावाचा अवलोकन आता आपण करणार आहोत. चला. तर आता आपण आलेलो आहोत गोपी तलावाच्या किनाऱ्यावर. बघू शकता तुम्ही हा सुंदर असा तलाव आणि हा बऱ्याच विस्तृत प्रमाणात पसरलेला आहे. याची खोली ही खूप जास्त आहे असं सांगण्यात येते आणि अशा छोट्या छोट्या पायऱ्यांचे घाटही इथे बांधलेले आहेत. तर आता आपण या तलावाचं महत्त्व जाणून घेऊया. श्रीकृष्णाने मथुरा सोडलं आणि द्वारका स्थापन केली, परंतु त्याचं बालपण गेलं ते म्हणजे वृंदावन आणि गोकुळामध्ये. तर त्या सगळ्या गोपिका राधा त्याच्या विरहामध्ये खूप खूप अस्वस्थ झाल्या होत्या आणि भगवानांनी जसे द्वारका स्थापन केली ते द्वारकाधीश झाले. त्यानंतर गोपिकांची आणि भगवानांची भेट झाली नाही. मग एका शरद पौर्णिमेला त्या सर्वांनी ठरवलं की आपणच परमात्मा परमेश्वराला आपल्या कान्हाला भेटायला जाऊया. म्हणून त्या सगळ्या गोकुळातून द्वारकेत आल्या. ह्या समोर तुम्हाला खूप लांबवर जे निळसर वातावरण दिसत आहे ना, तो आहे समुद्र. तो मी झूम करून नंतर दाखवते. त्या सगळ्या जणी इथे आल्या, आपल्या प्रिय श्रीकृष्णाला कान्हाला भेटल्या. त्यांच्यासोबत त्यांनी इथे रात्रभर रास केला आणि असं म्हणतात ती शरद पौर्णिमेची रात्र, तो रास त्याचा हा तलाव साक्षीदार आहे. आणि आता माघारी जायचं नको रे कान्हा परत गोकुळामध्ये. तू आम्हाला विलीन करून घे. तुझ्याशिवाय आमचं अस्तित्व नाही, तुझ्याशिवाय आम्ही राहू शकणार नाही, अशी त्या गोपिकांची धारणा होती. म्हणून या गोपिका तलावात त्या सर्वांनी विसर्जन केलं, विसर्जित झाल्या. म्हणून असं म्हणतात त्या गोपिकांच्या स्मरणाने इथे ह्या तलावातली माती गोपी चंदन बनली. म्हणून इथे मोठ्या प्रमाणात गोपी चंदन विकायला आहे. तुम्ही बघू शकता असं ढिगाने इथे गोपी चंदन विकलं जातं. आणि त्या सर्व गोपिका इथे विसर्जित झाल्या. प्रिय कान्हाला भेटून त्याच्याबरोबर रास करून त्यांनी स्वतःला या तलावात श्रीकृष्णामध्ये विलीन करून टाकलं. म्हणून या तलावाचं नाव पडलं गोपी तलाव. किती सुंदर अशी कथा आहे. आणि इथली हवा सकाळचं खूप प्रसन्न वारं वाहत आहे, सुंदर असं वातावरण आहे. आणि या हवेत प्रत्येक हेलकाव्याबरोबर श्रीकृष्णाचाच आवाज येत आहे. या पाण्यामध्ये, पाण्याच्या थेंबाथेंबामध्ये गोपिका समाविष्ट झालेल्या आहेत. म्हणून या मातीला त्यांचा स्पर्श झाला, म्हणून ह्या तलावातल्या मातीला म्हणतात गोपी चंदन. काय सुरस आणि सुंदर अशी ही कथा आहे. या तलावाच्या आजूबाजूला अनेक मंदिरं स्थित आहे. समोर तुम्ही बघू शकता गोपीनाथ भगवान मंदिर. असे खूप मंदिरं इथे छोटी 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 आहेत. तर बघा, हा आहे गोपी तलाव. आज सध्या आपण द्वारकेची सिरीज करत आहोत आणि हा सुंदर गोपिका तलाव तुमच्यासाठी. गोपी तलावाची पूर्ण मी माहिती सांगितली. याची दुसरी कथा अशीही सांगतात की अर्जुनाला खूप गर्व झाला होता आणि त्याचं गर्वहरण करण्यासाठी गोपिका गोकुळातून इथे आल्या होत्या आणि त्यांनी त्याचं गर्वहरण करून या तलावामध्ये स्वतःला विसर्जित केलं. बघा, अशा प्रकारचं गोपीचंदन इथे खूप मोठ्या प्रमाणात विकायला मिळतं. इथूनही तुम्ही तलावाचा नजारा बघू शकता. मोठ्या विस्तृत प्रमाणात हा तलाव आजूबाजूला पसरलेला आहे आणि तलावाच्या काठावर रुक्मिणी मंदिर, गोपीनाथ मंदिर, गोपिकांचा नाथ म्हणून तो गोपीनाथ. किती सुंदर श्रीकृष्णाचं वर्णन केलं आहे. इथल्या मातीमध्ये, इथल्या हवेमध्ये, इथल्या धुळीमध्येही श्रीकृष्णाचा वास आहे. आणि त्याच्या काठावर हे सुंदर असे झाडं वेली वगैरे तर आहेतच, परंतु इथली माती सुद्धा चंदनयुक्त झालेली आहे आणि ते गोपिकांच्या देहाने मिश्रित आहे, म्हणून त्याला म्हणतात गोपीचंदन. असा हा सुंदर गोपी तलाव श्री क्षेत्र द्वारका. आपले द्वारकेचे सर्व व्हिडिओ आता येतच राहतील. व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.